नमस्कार. आज 25 जुलै 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. पहिली बातमी, राजीनाम्यासाठी आजची मुदत. प्रधानांच्या गच्छंतीवर CJP ठाम, केंद्राचे मात्र न हटवण्याचे संकेत. पहा, आज 12 पर्यंतचा टाईम देण्यात आलेला आहे किंवा सरकारने टाईम मागून घेतलेला आहे. मग पाहूयात की केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्यात यशस्वी होईल किंवा नाही, किंवा यापुढचं रणनीती काय असेल हे आपल्याला नक्कीच लवकर समजेल. त्यानंतर पहा, देशभरात असंतोषाचे लोण, त्यातल्या त्यात असंतोषाचे लोण जे आहेत ते राज्यातही पसरले. मुंबईत शिवाजी पार्कवर तिरंगा आंदोलन, तरुणांची अथांग गर्दी आपण काल पाहिलेली आहे. त्यासोबतच पहा, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वकिलांच्या संघटनेचे आंदोलन झालेले आहेत. म्हणजे संपूर्ण देशभर CJPला पाठिंबा मिळतो आहे किंवा एकंदरीत तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा हा मिळतो आहे. ओके. त्यानंतर अमेरिकेकडून भारतावर 10% अतिरिक्त आयात शुल्क. आता ही बातमी पहा, द हिंदूमधील होती, जी की सुटलेली आहे. आता आज मी डायरेक्टली द हिंदू जरी घेऊन आलेलं नसलं तरी मला लक्षात आहे, कारण मी वृत्तपत्र वाचलेलं आहे व आषाढी एकादशी निमित्त पहा मी वृत्तपत्र आणलं नाही. एकदम थोडक्यात आपल्याला हे डिस्कस करायचं आहे. तर लक्षात घ्या, भारत सरकारवरती आता अमेरिका अतिरिक्त 10% शुल्क लावणार आहे. त्यासोबतच त्यांनी काय म्हटलं पहा, 100% फार्मसीवर त्यांनी आता शुल्क लावणार आहेत. ओके. म्हणजे पहा, आपल्या देशामधून जी पॅरासिटामोल जी गोळी आहे किंवा एखादी कोणतीही गोळी ह्या जेनेरिक औषधी ह्या, तर 100 रुपये, म्हणजे आपल्या देशात प्रामुख्याने रिसर्च न झाल्याने फक्त जेनेरिकच औषध मिळतात. ओके. मग आपल्या देशातील जे 100 रुपयेचं जे जेनेरिक औषध आहे ते USA मध्ये गेलं पहा. मग USA काय करत आहे ना, त्यावरती प्लस 100 रुपये लावणार आहे. टॅक्स 100 रुपये लावेल, बरोबर. मग आता मला सांगा, अमेरिकेमध्ये ही गोळी किती रुपयाला मिळेल? त्याची मूळ किंमत 100 रुपये व अमेरिकेचे 100 रुपये, अशा पद्धतीने पहा ही 200 रुपयाला ती गोळी मिळणार आहे अमेरिकेमध्ये. मग मला सांगा, ओके, हे भारतीय गोळी 200 रुपयाला, आणि तिथेच पहा अमेरिकेमध्ये जी बनलेली गोळी आहे ना ती फक्त 50 रुपयाला मिळेल तिथे. ओके. तर मला सांगा, तुम्ही कोणती गोळी प्रेफर कराल? ओके. किंवा बरं 50 पण नाही तर आपण 100च घेऊयात. ओके. त्यांची पण मूळ किंमत जी आहे ती 100च रुपये आहे, बरोबर. मग 200 रुपयेवाली गोळी घ्याल तुम्ही, म्हणजे मेड इन अमेरिकेवाली 100 रुपयाची गोळी आहे व मेड इन इंडियावाली 200 रुपयाची गोळी आहे. मग तुम्ही कोणत्या गोळीला प्रेफरन्स द्याल? अगदीच पहा, साहजिक आहे 100 रुपयाच्याच गोळीला प्रेफरन्स देऊ ना आपण. मग अगदी हा जो निर्णय घेतलाय की 100% आम्ही त्यावरती टॅक्स लावणार आहोत. ओके. फार्मास्युटिकल, इंडियामधून जे फार्मास्युटिकल जाणार आहेत ना त्यावरती त्यावरती अमेरिका आता 100% टॅक्स लावणार आहे. मग मला सांगा, भारत देश आजपर्यंत आपण काय म्हणत होतो, फर्स्ट म्हणजे जेनेरिक औषधमध्ये किंवा अगदीच फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये भारत देश नंबर 1 आहे, बरोबर. परंतु पहा, जर 100% आपल्यावरती जर टॅक्स अमेरिकेने लावला तर त्याचा परिणाम असा होईल पहा की नक्कीच ज्या दवाई आहेत त्या फॉरेनमध्ये अगदी महाग होतील व महाग झाल्यानंतर पहा आपली दवाई कोणी तिथे खरेदी करणार नाही. मग दवाई खरेदी करणार नाही म्हटल्यानंतर आपल्या देशामधून जास्त एक्सपोर्ट होईल का? तर नाही. पहा, एक्सपोर्ट कमी होईल व एक्सपोर्ट कमी म्हटल्यानंतर जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रियल आपलं नंबर 1 होतं ना ते परिपूर्णरित्या डिक्लाईनमध्ये जाईल पहा. मग त्यामुळे पहा आपल्या देशभरामध्ये आता त्यांनी पण आवाज उठवायला चालू केलेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत थोडंसं चर्चा करावी व जे फार्मास्युटिकलवरती 100% टॅक्स लावण्यात येणार आहे ना ते कमी करण्यात यावं, असं त्यांची मागणी जोर धरत आहे. व ते साहजिक आहे पहा, कारण खूप गरजेचं आहे. तुम्ही जर पहा एखाद्या वस्तूवर डायरेक्टली 100% जर टॅक्स लावलात ना तर ती दुप्पट वाढते. ओके. म्हणजे दुप्पट प्राइस तिथं अमेरिकेमध्ये त्याच वस्तूची होते. मग ती आपण ज्या पद्धतीने सांगायचो ना पूर्वी की फार्मास्युटिकल इंडस्ट्री नंबर 1 आहे, ती नंबर 1 पुन्हा राहू शकत नाही. दुसऱ्यात कोणत्या देशांना आपण एक्सपोर्ट करणार आहोत? मग पहा, होऊ शकणार नाही मग पुन्हा. ओके. त्यामुळे अगदी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा हा पूर्णतः गळा दाबला जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच तिथं ॲक्शन घेणं काळाची गरज आहे, हे आपलं बेसिकली या न्यूजमधून दिसतं. त्याच्यानंतर पहा, अद्याप आपला मसुदा जो आहे तो आपल्याला मिळालेला नाही आहे ट्रेड ॲग्रीमेंटचा. त्यामुळे ती पण न्यूज आपण भावी आयुष्यात नाही तर भावी दिवसांमध्ये ती आपण न्यूज कव्हर करणार आहोत. काळजी नका करू, फक्त जसं जसं येतील बातम्या तसं पद्धतीने मी कव्हर करत जाईन. ओके. निश्चिंत राहा, म्हणजे ह्या सर्व बातमी पाहिलेल्या आहेत किंवा वाचलेल्या आहेत, त्यामुळे निश्चिंत राहा. जरी वृत्तपत्र घेऊन आलं नसलं तरी मला माहिती आहेत. नेक्स्ट पहा, शालार्थ ID घोटाळ्यात तपासाला पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता शालार्थ IDचा घोटाळा काय आहे तर पहा, शालार्थ ID नुसार ना शिक्षकांचे वेतन तिथं दिले जातात, बरोबर आहे. मग शालार्थ ID ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य सरकारने बनवण्यास सांगितले ना त्यावेळेस पहा कोणते कोणते नाशिक,
नागपूर, जळगाव, नंदुरबार, बीड, लातूर, मुंबई आदी जिल्ह्यांमध्ये काय झालं पहा की अगदी शिक्षक जो व्यक्ती नाही आहे, आता पवन निलेवाड, ओके, पवन निलेवाडची पण शाळा आयडी काढण्यात आली तिथं व त्यांना वेतन देण्यात आलं. ओके, म्हणजे हा घोटाळा आहे बेसिकली हा. ओके, म्हणजे जो शिक्षक नाही ना त्यांना पण तिथं वेतन देण्यात आली व हे बेसिकली वेतनसाठीचा हा घोटाळा आहे. ओके, व पहा वर्षभरापूर्वी घडलेल्या घोटाळ्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. 3 महिन्यात अहवाल देण्याचे आदेश होते, परंतु या अहवालाची अद्याप थांगपत्ताही कुठं नाही आहे. ओके, म्हणजे पहा अगदीच जिथे तिथे जर तुम्ही पाहिला तर शिक्षणामध्ये तर तुम्ही कालच्या न्यूजपेपरमध्ये पाहिलात, याच्यापूर्वी पहा 4.6% आपल्या शिक्षणाचं बजेट होतं, ते आता फक्त 2.4% वरती येऊन पडलेलं आहे. मग हे अतिशय चुकीचं झालेलं आहे. ओके, मग हे जे बजेट आहे ना ते आणखीन जास्त वाढवण्यात यावं, किंवा 6% आपण धरलेलं आहे. मग एवढं बजेट वाढवण्यात यावं यासाठी हे प्रयत्न सध्याला चालू आहेत. आय होप ही पण बातमी तुम्हाला नक्की समजली असेल. त्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आसाममध्ये पूरसंकट, मृतांची संख्या 47 वर गेलेली आहे. त्यानंतर इराणचा ब्रिटनला इशारा. आता पहा, तुम्हाला माहिती असेल की आपण पाहिलेलं आहे अमेरिका आणि इराण या दोघांमध्ये आता सध्याला युद्ध चालू आहे, किंवा दोघं जण 13 दिवस झालं पहा भांडण करून घेत आहेत. ओके, म्हणजे स्पष्ट जर बोलायचं म्हटलं तर पहा, मग अमेरिकाना इराणमध्ये त्यांचे विमानद्वारे अटॅक करण्यासाठी कोणत्या प्लेनचा वापर करत आहे, सॉरी म्हणजे कोणत्या एअरप्लेनचा वापर करत आहे, तर ब्रिटन स्थित एअरपोर्टचा वापर करत आहे. कारण पहा, हा आपला प्यारा भारत इथं आहे, पाकिस्तान इथं आहे, इराण. ओके, हा आहे पहा इराण, व इराणच्या बाजूला अशा पद्धतीने इथं जर गेला तर युरोपियन कंट्री, व इथं छोटूसा आहे पहा युनायटेड किंगडम, व एवढा इकडं आहे पहा USA. मग मला सांगा, डायरेक्टली USAची जर एखादी फ्लाईट आली व ते डायरेक्टली इराणवरती अटॅक करू शकणार आहे का, तर बिलकुल नाही. पहा, त्यांचं फ्यूल कॅपॅसिटी वगैरे तेवढी नसते प्लेनची वगैरे. ओके, मग त्यामुळे त्यांना काय पहा एखादी बेस लागतं. मग आता इथं पण आहेत पहा बेस. ओके, सौदी अरेबियामध्ये आहे, कतारमध्ये आहे, कुवेतमध्ये, म्हणजे सगळीकडे अमेरिकेचे बेस आहेत मिडल ईस्टमध्ये, बरोबर. परंतु त्या बेसवरती जर तिथून एखादा हवाई उड्डाण वगैरे जर अमेरिका करायला लागलं तर लगेच पहा इराण त्यावरती अटॅक करत आहे, बरोबर. मग इराण त्यावरती अटॅक करत असल्यामुळे पहा अमेरिकेने यावेळेस काय केलंय, तर ह्या युकेचा वापर करत UK मधून त्यांनी इराणवरती अटॅक करत आहेत. आता सॉरी, पाकिस्तानवरती अटॅक झाला, तर ह्या इराणवरती अटॅक करत आहेत. यामुळे काय, आता इराणने ब्रिटनला पण सांगितलं की बा तू थोडंसं हे कर, म्हणजे शांत राहा, किंवा तू USA तुझे वापर देऊ नकोस, आणि आता मी तुझ्यावरती पण अटॅक करू. म्हणजे आता हे वेगळ्या पद्धतीने होईल म्हणा, म्हणजे कटाक्ष पद्धतीने आहे हे, पण ठीक आहे. ओके, फ्रँकफुर्ट आहे वाटतं एअरपोर्ट, इथं देण्यात आलं आहे, पण तेवढं गरजेचं नाही, फक्त लक्षात ठेवा तुम्ही. ओके, ब्रिटन पण सध्याला चर्चेत आहे. डन. त्याच्यानंतर पहा व्याघ्रगणना. ठीक आहे. नेक्स्ट पहा, मोदींची मध्यरात्री आंदोलकांना साथ. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी जलद गतीने न्यायालय स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पहा, आज रात्री पण एक व्हिडिओ आलेला आहे, मी पाहिला नाही, तुम्ही आवश्यकता नाही, आपल्या MPSC साठी UPSC साठी गरजेचं नाही, स्किप करू शकता. नेक्स्ट पहा, लाठीमार प्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. पाहूयात मग सर्वोच्च न्यायालय त्या केसमध्ये काय म्हणेल. ओके, नेक्स्ट पहा, न्यायव्यवस्थाच अन्याय करते तेव्हा. आता हा एक पुस्तक आहे पहा, बुक रिव्ह्यू आहे, फ्रीडम ऑन ट्रायल. शक्य झालं तर तुम्ही नक्की हे पुस्तक वाचू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे शनिवारचे संपादकीय. जरी वर्तमानाला कळेना आमुची भाषा. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलात, आता अगदी आपण पण जेनझीमध्ये मोडतो, परंतु आपल्याला पण तेवढ्या पद्धतीने महाराष्ट्रीयनला वगैरे त्यांची भाषा अवगत नाहीये, किंवा आपल्या सोसायटीमुळे आपण थोडंसं कमी पद्धतीने आहोत नक्की, असं मी म्हणू शकतो, म्हणजे रुरल भागात राहिल्यामुळे. पण तुम्ही जर अगदीच दिल्ली साईडला जे जेनझी आहेत, किंवा अगदी नॉर्थन साईडचे जे जेनझी मॉडर्न शहरामध्ये वगैरे राहिलेले आहेत, त्यांची भाषा अगदी वेगळीच आहे, किंवा म्हणजे अगदी म्हणजे आपलं ते लवकरात लवकर त्यांचे शब्द वगैरे समजणारे नाही. ओके, पण आपण त्यांच्याशी सुसंगत पद्धतीने जाण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत, व त्याबद्दलच हा आर्टिकल आलेला लोकसत्ताने पण. पहा, ज्यावेळेस जेनझी आली त्यावेळेस अगदी, किंवा आता पण आपण पण पहा ना तुम्ही, 1998च्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत, आपण त्यांना बेसिकली 1997च्या नंतरच्यांना आपण जेनझी म्हणतो, बरोबर आहे. तर पहा, आता अगदी यामध्ये झालेलं काय आहे, तर 1997च्या नंतर आता त्यामध्ये तुम्ही अगदी 2000 जरी घेतलात ना तरी चालेल, कारण पहा पहिल्यांदा त्यांच्याकडे आला नोकिया. ओके, म्हणजे जसं जसं त्यांचा जन्म झाला ना, अगदी तशाच पद्धतीने याचा उदय पण झालेला आहे. पहिल्यांदा आला पहा नोकिया, बटनाचा मोबाईल, म्हणजे फीचर फोन. त्यानंतर पहा अगदीच आपण सर्व ट्रान्झिशन पाहिलेलं आहे. ओके, अँड्रॉइडच्या अगदी फक्त स्क्रीन टच मोबाईल आले पहा, ह्याच नोकियाचा पुढे जाऊन ना स्क्रीन टच फोन आलेले होते, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस अँड्रॉइड आलेलं नव्हतं. त्यानंतर पहा पुन्हा स्क्रीन टच मोबाईलच्या नंतर पहा आपल्याकडे अँड्रॉइड फोनची वगैरे लाट आली, बरोबर. मग अँड्रॉइडचे व्हर्जन्स वगैरे त्या पद्धतीने यायला लागले, त्यासोबतच आयफोन वगैरे. ओके, व पहा जशा पद्धतीने मोबाईलचं इव्होल्युशन होत आलं ना, अगदी तशाच पद्धतीने पहा जे जेनझी आज आहे ना, ती अगदी
त्या ट्रान्झिशनमधून वगैरे मोबाईलसोबतच त्यांचं उदय झालेला आहे. बरोबर, मग मोबाईलमध्येच त्यांची दुनिया आहे म्हणून अगदी आईवडिलांनी वगैरे आपल्याला कधी रागवलेलं आहे, किंवा अगदी पहा नातेवाईकांनी पण हे काय सतत मोबाईल वगैरे खेळत बसतं अशा पद्धतीने रागवलं. बरोबर, त्यासोबतच पहा आपल्या देशामध्ये इंटरनेट पण अगदी आपल्यासोबतच आल्यासारखं झालेलं आहे. 2Gचा विकास, त्याच्यानंतर पहा 3G, त्यानंतर 4G व 5G आता सध्याला चालू आहे. ओके, व 6Gचे ट्रायल चालू आहेत. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने आपल्यासोबतच इंटरनेटचा पण आपल्या देशामध्ये विकास झालेला आहे. बरोबर, मग अगदी आपण त्या गोष्टींसाठी एकदम लवकर तिथे हे करून घेऊ शकतो. आता इथं शब्द दिलाय पहा बूमर्स. ओके, जे बूमर्स म्हणजे कोण, तर अगदी आपले ग्रँड पॅरेंट्स. ओके, मग अगदी ग्रँड पॅरेंट्स किंवा म्हणजे आपले आजी आजोबा जे आहेत त्यांना आता अगदी त्यांना जर मोबाईलचं वगैरे काही सांगायचं म्हटलं तर त्यांना ते समजणार नाहीत गोष्टी, परंतु तुम्ही ते एकदम एक्सपर्ट पद्धतीने हाताळता. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा इथं म्हणजे तुम्हाला जर कम्प्युटर म्हटलात किंवा आता अगदी या आंदोलनामध्येच थोडंसं आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा या आंदोलनामध्ये पहा जंतर मंतरवरती विद्यार्थी संख्या जास्त येऊ नये, किंवा पहा आता ही जी जनरेशन आहे ती मोबाईल फ्रेंडली आहे. बरोबर, व यामध्ये सगळ्यात जास्त कशाचा वापर आहे पहा, इंस्टाग्रामचा वापर यूज होतो. ओके, व आपण पाहिलेलं होतं याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये की इंस्टाग्राम जनरेशन म्हणून आपण याला नाव दिलेलं आहे. याच्या पूर्वीचं जे जनरेशन होतं ते व्हॉट्सअप जनरेशन होतं, व नरेंद्र मोदी यांचा विकास वगैरे जे काही झाला किंवा 2014च्या दरम्यान पहा व्हॉट्सअप जनरेशनमुळे त्यांचं नरेटिव्ह वगैरे तिथं बेसिकली सेट झालं होतं. परंतु इंस्टाग्राम जनरेशनमध्ये त्यांचं नरेटिव्ह त्या पद्धतीने येऊ शकत नाहीये, किंवा जरी अल्गोरिदम ते आपला भेदू शकत नाही आहे. पहा, कारण एकदा इंस्टाग्रामचं अल्गोरिदम म्हणजे पहा तुमचं जे अल्गोरिदम आहे ना, ए या व्यक्तीस वेगळं आहे व बी ह्या व्यक्तीस अल्गोरिदम वेगळं दाखवत आहे सध्याला इंस्टाग्राम. बरोबर आहे, यामुळे त्यांचा अल्गोरिदम आपल्याला येणार नाही व आपलं त्यांना जाणार नाही. म्हणजे तुमचं एकदा अवेकन झालं ना माइंड, तर तुम्ही त्याच माइंडवरती पुढे पाथवरती जाणार आहात. बरोबर, मग सध्याला जिन्सी सोबत हे झालंय व ते आपलं भेदू शकत नाहीत सध्याला. ओके, मग ह्या अल्गोरिदमचा वापर करत किंवा पहा हे अल्गोरिदममुळे जे जेनझी आहे ना ते स्वतःच्या आयडिओलॉजी वगैरे निगडीत झालेले आहेत. ओके, मग पहा आता सध्याला जे जंतर मंतरवरती आंदोलन चालू झालेलं आहे व ते सगळ्या म्हणजे अगदी सर्व जनतेसोबत किंवा अगदी कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम इंस्टाग्रामने केलं आहे, व ते पण त्यांच्या अल्गोरिदम प्रमाणे. म्हणजे अगदी पहा मी किंवा तुम्ही अगदी आपली आयडिओलॉजी सारखी आहे किंवा अगदी आपण त्या पद्धतीने म्हणजे विकसित माइंड त्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला होता. म्हणजे फक्त आपण एकटं असल्यामुळे कदाचित बोललो नाही, परंतु पहा ज्यावेळेस आपण युनाइट झालो ना त्यावेळेस आपल्याला भीती कमी वाटायला लागली व आपण प्रत्येकजण एक्सप्रेस व्हायला लागलो. बरोबर आहे, मग अगदी आपले विचार त्यांच्याशी जोडत आहेत म्हणून जंतर मंतरवरती लाखो विद्यार्थी आता पोहोचत आहेत. पहा, बरोबर आहे, मग लाखो विद्यार्थी एकत्र आल्यानंतर आता अगदीच केंद्र सरकारला हे समजलं की बाबा सध्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण रोखणं, कंट्रोल करणं गरजेचं आहे. याच्यापूर्वी नरेटिव्ह देऊन आपण ते कंट्रोल करायचं, परंतु आता इथं नरेटिव्ह सेट केलं जाऊ शकत नाहीये कारण अल्गोरिदम तिथं हे करत आहे, अडसर बनत आहे. बरोबर, मग त्याला त्यांनी काय केलं पहा, डायरेक्टली जंतर मंतरच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे किंवा तेथील जो सराउंडिंग आहे ना तिथे इंटरनेट त्यांनी बॅन केलं. मग इंटरनेट बॅन केल्यानंतर पहा जे जेनझी आहे ज्यांनी मोबाईल सोबतच त्यांचा विकास झालेला आहे त्यांनी काय केलंय तर जे ब्लूटूथ डिव्हायसेस किंवा लोरा यामध्ये आहे. ओके, आता अगदीच आपल्या मोबाईलमध्ये पण पहा ब्लूटूथ कम्युनिकेशनसाठी संबंधित ॲप्लिकेशन्स वगैरे आलेले आहेत. म्हणजे अगदी जरी तुम्ही इंटरनेटशी कनेक्टेड नसाल ना तरी ब्लूटूथ सोबत तुम्ही डाटा शेअर तिथं नक्की करू शकता. म्हणजे आता अगदी इथे टावरमध्ये जो व्यक्ती आहे त्याचा ब्लूटूथ ऑन असेल, ओके, व त्याचा जर डाटा तिथं ऑन असेल ना तर तो ब्लूटूथद्वारे दुसऱ्याकडे जातो पहा डाटा, व तो डाटा दुसऱ्याकडे जातो. व आता इतर रेडमध्ये आहे पहा, या प्रदेशामध्ये जर इंटरनेट बॅन असेल परंतु ह्या सगळ्यांचं तर ब्लूटूथ ऑन आहे ना. का ब्लूटूथ ऑन आहे तर तुम्हाला माहिती असेल कारण आज घडला प्रत्येकजण आपल्याकडे TWS वगैरे वापरत आहेत म्हणजे हेडफोन्स. ओके, मग हेडफोन्स आपण ब्लूटूथचे यूज करत आहोत, यामुळे पहा प्रत्येक विद्यार्थ्याचं किंवा प्रत्येक युवा मंडळीचं ब्लूटूथ सध्याला ऑन आहे. ब्लूटूथ ऑन असल्या कारणाने पहा डाटा अगदी KB मध्ये जातं डाटा ब्लूटूथने, हे मान्य आहे आपल्याला कारण आपण ती पण जनरेशन पाहिलंय पहा की जे म्युझिक फाईल असतील किंवा एखादी फोटो वगैरे असेल ना ते आपण ब्लूटूथने पूर्वी शेअर करायचं, नोकिया किंवा म्हणजे फीचर फोन ज्यावेळेस होते त्यावेळेस. बरोबर आहे, मग अगदी इथे पण तेच कंडिशन आली पहा. ज्यावेळेस केंद्र सरकारने जंतर मंतर प्रदेशामधील इंटरनेटच बॅन केलं ना त्यावेळेस त्यांनी पहा ब्लूटूथ डिव्हायसेसचा वापर करून त्यांनी अगदीच इंटरनेट कम्युनिकेशन वगैरे ऑन ठेवलेला आहे. त्याच्यानंतर लोरा डिव्हायसेस, आता लोरा डिव्हायसेस याबद्दल UPSC कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकते यावेळेस. मग आता ते पण एकदा लक्षात घ्या. तर आपल्या देशामध्ये ना फ्री यूजसाठी म्हणजे लॉंग रेंज रेडिओ काय म्हणू शकता फ्रिक्वेन्सी, ओके, याचा वापर आपल्यासाठी किती आहे पहा 400 नाही तर 865 ते 67 आहे व 448च्या दरम्यान जर गेला तर ते इलिगल होणार आहे. ओके, 865 ते 867
या MHz मधील जर तुमचं रेडिओ फ्रिक्वेन्सीचं डिव्हाइस जर असेल ना, तर तुम्ही ते नक्की यूज करू शकता. व हे 865 ते 867 मध्येच लिगली तुम्हाला यूज करता येईल. व याच्या पुढे 868 वगैरे जर तुमचं लोरा डिव्हाइसेस जर असेल ना, तर ते इलिगल आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिकेमध्ये ते ओपन आहे, परंतु आपल्या देशामध्ये फक्त 865 MHz ते 867 MHz एवढीच रेडिओ फ्रिक्वेन्सी तुम्ही यूज करू शकता, अन्यथा नाही. त्याच्यानंतर पहा, मी अमेझॉनवर पण चेक केलं तर अगदी 400-500 रुपयाला लोरा डिव्हाइसेस आहेत, परंतु ते इलिगल आहेत. जसं की पहा, त्याची फ्रिक्वेन्सी आय थिंक 438 MHz वगैरे काहीतरी आहे, पण ते आपल्यासाठी उपयोगात येणार नाही. हां, तर 865 ते 867 पर्यंत जर MHz एवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर तुमचं लोरा डिव्हाइस असेल ना, तर ते तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आता लोरा डिव्हाइसेस काय आहे, अगदी तशाच पद्धतीने पहा. आता इथं आहे सेल टावर, ओके. व या सेल टावरमध्ये अगदी किंवा एखाद्या इथे बसलेला एखादा विद्यार्थी जो आहे त्याच्याकडे जर लोरा डिव्हाइस असेल, म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी तेवढ ठेवणारा, तर अगदी या लोरा डिव्हाइसेसची जी रेंज आहे, आता अगदी अमेझॉनवरती वगैरे ते आपल्याला 10 किलोमीटर 15 किलोमीटरची पण रेंज दाखवणारे लोरा डिव्हाइसेस आहेत, बरोबर. मग अगदी तशा पद्धतीने इथं रेडिओ फ्रिक्वेन्सी अडॅप्टर एक बसवलेला आहे. व त्याच्यानंतर इथं जिथे इंटरनेट बॅन आहे तिथे एखादा व्यक्ती बसलेला आहे, ओके. व त्याच्याजवळ लोरा डिव्हाइसेस आहे. आता एकतर याचा पहा उपयोग सॅटेलाइटद्वारे पण होऊ शकतो. आता हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये फिरणारा सॅटेलाइट आहे, ओके. तर डायरेक्टली हा व्यक्ती ना या सॅटेलाइटद्वारे पण कनेक्शन बनवू शकतो, किंवा इथे जो बसलेला व्यक्ती आहे याची म्हणजे इथं जे अडॅप्टर ठेवण्यात आलेलं ना, हा व्यक्ती इथून संदेश पाठवतो, पहा इथून संदेश पाठवतो, मग संदेश परत त्याला प्राप्त होतो, ओके. म्हणजे ज्या पद्धतीने सेल टावर वर्क करतात ना, अगदी तशाच पद्धतीने हे लोरा डिव्हाइस वर्क करतं तुमच्या मोबाईल संबंधी, ओके. तर अशा पद्धतीने म्हणजे एवढी टेक्निकॅलिटीचा वापर करून विद्यार्थी जंतर मंतरवरून वगैरे डाटा शेअर करत आहेत, पहा. मग हे केंद्र सरकारला आता नक्कीच समजलं आहे. मग त्यावेळेस त्यांनी पहा, जे ब्लूटूथ ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत किंवा ब्लूटूथद्वारे जे काही कम्युनिकेशन सध्याला चालू आहे ना, ते त्याला बंद करण्यासाठी आता केंद्र सरकारने एक नोटीस काढलेली आहे, असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आलेलं आहे, ओके. आपण त्याबद्दल स्पष्ट करू शकत नाही. व पहा, हे मी तुम्हाला फक्त फॉर नॉलेज सांगत आहे, व UPSC पण तुम्हाला फक्त नॉलेजसाठीच विचारणार आहे, एक्सपेरिमेंट वगैरे तसं आपल्याला करायचं नाही आहे बेसिकली. पण लोरा डिव्हाइसेसची फ्रिक्वेन्सी आपल्या देशामध्ये किती मान्यता आहे हा कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकेल. 865 ते 867 एवढा पॉईंट फक्त लक्षात ठेवा. UPSC अशा पद्धतीने क्युरिसिटीवाले प्रश्न नक्की विचारते. याच्या पूर्वीच तुम्ही पाहू शकता, जसं की RFID बद्दल प्रश्न आलेलेच आहेत. त्याच्यानंतर पहा, आपल्या मोबाईलमध्ये जे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, म्हणजे तुम्ही टॅप अँड पे, त्याबद्दल पण प्रश्न विचारलेले आहेत. वायफाय बद्दल प्रश्न विचारले आहेत. LTE VoLTE याबद्दल 2019ला प्रश्न आलेला आहे, ओके. म्हणजे सायन्स अँड टेकमध्ये UPSC पण एकदम फास्ट फॉरवर्डिंग आहे, त्यामुळे हा प्रश्न हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. UPSCला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकेल, ओके. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जायचं म्हटलं आपण तर पहा, या जेन्सीला आपण स्क्रीन ॲडिक्ट म्हणायचो, त्याच्यानंतर पहा स्नोफ्लेक म्हणायचो, ओके. परंतु अगदीच यांनी शाबास अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे, असंच इथं लेखक बेसिकली म्हणत आहेत. आता आयडिओलॉजी कोणती का असेना, परंतु त्यांनी स्वतःचा लढा शिकलेले आहेत, हा महत्त्वाचा आहे. कारण पहा, अगदी जर तेव्हाचे जे युवक आहेत, ओके, तेव्हाचा युवक पण अशाच पद्धतीने शांत बसला असता, म्हणजे अगदी पहा त्यावेळेस पण दुसरं काहीतरी होतं ना. परंतु पहा 1947च्या काळामध्ये काय होतं, तर त्यावेळेस वृत्तपत्र होते, पहा, ओके. मग वृत्तपत्रांनी जे काम केलं होतं, ओके, तेच आता सध्याला काम इंस्टाग्रामचं वगैरे सध्याला होत आहे, ओके. मग त्यावेळेस वृत्तपत्र वगैरे होते, व त्यावेळेचा जो युवा होता त्या युवांनी जर घरीच बसण्याचा प्रयत्न केला असता किंवा त्यांनी जर लढाई लढली नसती, तर कदाचित आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं. त्याच्यानंतर अगदी पुढे गेल्यानंतर पहा, इमर्जन्सीच्या विरोधातील लढाई आली, ओके. मग त्या तत्कालीन युवकांनी जर ती लढाई लढली नसती, तर कदाचित आपली लोकशाही त्या पद्धतीने टिकली नसती, किंवा अगदी जे अकाउंटेबिलिटी सध्याला विद्यार्थी मागत आहेत ते त्या पद्धतीने राहिलं नसतं. मग अगदी त्याच कारणानिमित्त पहा, जी युवा जनरेशन आहे किंवा जे जेनझी आपण म्हणत आहोत सध्याला, त्यांनी स्वतःचा लढा देण्यासाठी शिकलेत, व हे आपल्यासमोर शिकलेत, हे चांगलं. यासाठीच पहा लेखक त्यांचं अभिनंदन करत आहेत. उर्वरित पहा, अगदी युवा आंदोलनासाठी त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते सार्थ पद्धतीने अगदी शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या मागण्या ठेवत आहेत, ओके. व बाकी हिंसाला कुठेही आपण पण त्यांना प्रेरणा वगैरे तसं देत नाही हिंसा करा म्हणून, ओके. पण अगदी नक्कीच पहा, सरकारने त्यांच्यासोबत वार्ता वगैरे करावी, व चर्चेतून पहा सर्व काही गोष्टी अगदी सुटू शकतात, ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, इतिहासाची डेव्हलपमेंट. हा गिरीश कुबेर सरांनी आर्टिकल लिहिलेला आहे, पण तुम्ही हा आर्टिकल स्वतःहून वाचा, कारण निबंध कसा लिहायचा हे यामधून तुम्हाला लगेच लक्षात येईल, ओके. म्हणजे लयबद्ध पद्धतीने कशा पद्धतीने मांडली असेल हे तुम्हाला नक्की लक्षात येतं या आर्टिकलमधून. तर प्लीज शक्य झालं तर हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून वाचून घ्या. त्यानंतर पहा, आता आज
कालचे ॲन्सर्स राहिलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे, थोडंसं मी कामात असल्या कारणानिमित्त. पण उद्या आज मी ते आन्सर्स चेक करून तुम्हाला पाठवेन. त्यानंतर उद्या ज्या विद्यार्थ्यांचं बॅकलॉग राहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी बॅकलॉग कंप्लीट करा. त्यानंतर मंडेला आपलं असेल निबंध. ओके, निबंधाचा टॉपिक मी लवकरच तुम्हाला सांगेन. ओके, त्याच्यानंतर पहा तुम्हाला जर एखादे PYQ वगैरे लिहायचं असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं हे राहिलं नाही, बॅकलॉग वगैरे नाही आहे, त्यांनी नक्कीच पहा उद्या PYQ वर वगैरे प्रश्नाचं उत्तर वगैरे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करू शकता. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, गुजरातमधील सिंहांची संख्या वाढल्यानेच माणसांवर हल्ले. आता तुम्हाला आठवत असेल द हिंदूमध्ये एक मागच्या आठवड्यामध्ये आर्टिकल आलेला होता. गिरमधील जे सिंह आहेत ना, त्यांना आपण दुसऱ्या एखाद्या नॅशनल पार्कमध्ये हलवावं असं त्यांचं म्हणणं होतं. पहा, बरोबर आहे. पण जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत ना, ते थोडंसं विरोध करत आहे, किंवा नाही, हे आमचे लायन आहेत ना, तर आम्हीच पोसू यांना, आम्ही दुसऱ्या कोणालाही देणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण पहा, आता ते त्यांच्या चांगलं टाळलेलं. जसं की गुजरातमध्ये 2025च्या गणनेनुसार आशियाई सिंहाची संख्या 891 वरती पोहोचली आहे. पहा, ओके, व यशस्वी संवर्धन झालेलं आहे गुजरातमध्ये. गीर व्याघ्र प्रकल्प. ओके, आपण ते पाहिलेलं आहे, किंवा अगदीच ज्यावेळेस एशियाटिक लायन्स म्हणून UPSC पण प्रश्न विचारते ना, त्यावेळेस आपल्याला फक्त एकच नाव गीर टायगर रिझर्व हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, किंवा नॅशनल पार्क. अगदी त्यामधूनच आपला एकाच नॅशनल पार्कमध्ये आपल्याला एशियाटिक लायन्स तिथं आढळतात. ओके, तर हे पहा, एशियाटिक लायन्सची संख्या आज घडीला झालेली आहे 891. व पहा, 891 अगदीच संख्या जास्त आहे. व फक्त पहा, एकाच नॅशनल पार्कमध्ये हे झालेलं आहे, किंवा फक्त एकाच राज्यामध्ये गुजरातमध्ये झालेला आहे. मग गुजरात कसा इलाका आहे पहा, तर अशा पद्धतीने हा जो आहे तो गुजरात इलाका आहे, किंवा इलाका म्हणण्यापेक्षा पहा गुजरातचा तो प्रदेश आहे. बरोबर. मग इथं समुद्र किनारा पण आहे. मग गीर नॅशनल पार्कमधून जे लायन्स आहेत ना, ते समुद्र किनाऱ्यावरती पण येत आहेत. ओके, किंवा अगदीच पहा, ते मानवी वस्ती आहे ना, तिथं पण जात आहेत. का असं झालेलं आहे, तर पहा, एकतर संख्या जास्त वाढलेली आहे, म्हणजे मागणी जास्त वाढली, आणि मला सांगा तेवढ्या प्रमाणात भक्ष्य तिथं मिळेल का मग त्या जंगलामध्ये? फक्त एकच प्रजाती तिथं जास्त हे झालेले आहेत, व दुसरी प्रजातीच तिथं नष्टच होईल ना. म्हणजे मागणी जास्त आहे व पुरवठा कमी आहे शिकारीचा. मग यामुळे काय होणार आहे पहा, प्रत्येक लायनचं पोट भरणार आहे का? तिथं नाही. मग ते काय करतील, आपल्या पोट भरण्यासाठी. ओके, व ते पहा, अगदी लायन असू द्या किंवा वाघ असू द्या, हे काय करतात पहा, अगदी शिकार करूनच ते त्यांचं भोजन वगैरे बनवतात. हंटिंग गॅदरिंग वगैरे ते करत नाहीत. ओके, ते आपण शिकलेलं आहे, राईट. मग तशाच पद्धतीने पहा, इथं पण तेच होत आहे, मागणी जास्त आहे व पुरवठा त्यांच्या भक्ष्याचं नाही आहे. मग त्यामुळे त्यांनी त्यांचं गीर नॅशनल पार्क जे स्वतःचं एरिया आहे ना, ते सोडून मानवी वस्तीकडे वगैरे जात आहेत. व आय थिंक लास्ट वीकमध्येच एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता पहा, की लायनने एका व्यक्तीवरती हल्ला केलेला होता. म्हणजे ते दोघं पण, म्हणजे तशा पद्धतीने 15 मिनिट काहीतरी त्यांचा थरास चालला होता पहा. मग पुन्हा त्या लायनने त्या माणसाला सोडून दिलं होतं वगैरे, किंवा तो हॉस्पिटलाइज झालेला होता पहा तो व्यक्ती. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असाल नक्कीच इंस्टाग्रामवरती. ओके, ठीक आहे. तर वापस या. तर पहा, यामुळे होत आहे काय नेमकं, तर अगदी जे सिंह आहेत ना, ते वापस म्हणजे अगदी मानवी वस्तीमध्ये वगैरे यायला लागलेत. मग मानवी वस्तीमध्ये आल्यानंतर मला सांगा, मानव आणि किंवा वन्यजीव या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट होईल का नाही? तर बिलकुल येस. मग आपल्या UPSCला पण हाच टॉपिक आहे, मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष. अगदी बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्या दिवशी द हिंदूने तेच सांगितलं होतं, की बा तुम्ही गुजरातमधून हलवायचं म्हणत आहात ना, तर ठीक आहे, त्यांचं हॅबिटेट तसंच आहे ना, तर तुम्ही मध्य प्रदेशमध्ये बाजूला देऊ शकता ना. 300-400 तरी लायन आपण दुसरीकडे देऊ शकतो ना. व पहा, प्रॉब्लेम असा आहे की गुजरातमध्ये जर काही आलं, ओके, गुजरातमध्ये जर एखादा डिसीज वगैरे पसरला, तर सगळे लायन तिथे एकाच ह्याच्यामध्ये जाऊ शकतील. म्हणजे अगदीच त्यांचं निधन सगळ्यांचंच एकदाच ते नष्ट होतील. मग त्यासाठी पहा, त्या नॅशनल पार्कमधून दुसऱ्या नॅशनल पार्कमध्ये लायन हलवण्याची परमिशन द्यावी गुजरात सरकारने. व हेच बेटर सजेशन आहे पहा. कारण अगदी आपण पण पहा, म्हणजे अगदी जर तुम्ही एकाच कुळामध्ये म्हणजे काय म्हणू शकता, अगदी आता ही अँथ्रोपॉलॉजी किंवा सोशोलॉजीचे विद्यार्थी थोडंसं या गोष्टींना रिलेट करतील पहा, की आपल्या नातेवाईकामध्येच जर जास्त लग्न जर झाली ना, तर तुमचे सर्वाइव्ह करण्याचे चान्सेस ना खूप लो असतात. ओके, कारण पहा, तुमच्या DNA मध्ये व्हरायटी येत नाही, किंवा तुमच्या DNA मध्ये ना काय म्हणू शकता, लढण्याची इव्होल्युशनची ताकद तेवढी जास्त नसते. व डार्विनची थेरी काय सांगते, अगदी जो स्ट्रॉंग आहे ना, तोच इथं सर्वाइव्ह करू शकतो. मग पहा, तुमच्या नातेवाईकामध्ये जास्त लग्न झाल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं, तर अगदी तुमच्या DNA मध्ये तेवढी सर्वाइव्ह करण्याची ताकद नसते, व इव्होल्युशन न झाल्यामुळे पहा, मानव तिथं जास्त राहू शकत नाही. ओके, मग तो लवकरच नष्ट होऊ शकतो. मग यासाठीच पहा, आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या DNA सोबत वगैरे तिथं, म्हणजे अगदी नातेवाईकामध्ये जास्त लग्न न करता ते
बाहेरच्या नातेवाईकामध्ये वगैरे लग्न करणं, अशा पद्धतीने ती संकल्पना आहे. बरोबर आहे. मग अगदी इथं पण तेच संकल्पना आहे की बाबा एकाच हॅबिटॅटमध्ये तुम्ही राहू नका, तर थोडंसं बाहेर जा. व आज आपण तेच मान्य करूयात. पहा, म्हणजे अगदी तुम्ही फक्त एका जिल्ह्यापुरते मर्यादित वगैरे नका राहू, तर थोडंसं बाहेर बघा, बाहेरची दुनिया कशा पद्धतीने आहे. मग हे सगळीकडेच लागू होतं. पहा, मग अगदी गुजरात राज्य सरकारला एवढंच सांगणं असेल की बा त्यांनी पण मध्य प्रदेश राज्य सरकारला थोडंसं कॉन्टॅक्ट करावं व आपले जे सिंह जास्त झालेले आहेत 891, त्यामधले 300 सिंह जरी त्यांनी मध्य प्रदेशला दिले किंवा काही 1-2 सिंह महाराष्ट्राला दिले, तर ते बेटर होईल व महाराष्ट्र पण चांगल्या पद्धतीने संवर्धन करेल. पहा, व आपल्या देशामध्ये मग सिंहाची संख्या नक्कीच वाढेल ना. ओके, कारण पहा, फक्त एशियामध्ये आज सध्याला एशियाटिक लायन फक्त भारत देशामध्ये, ते पण गुजरात आणि गिर नॅशनल पार्कमध्ये साढळतं, दुसरीकडे आपल्याकडे नाहीच आहे. ओके, मग असं असताना आपल्याला काय करावं लागेल. पहा, तर नक्कीच गुजरात सोडून दुसरीकडे पण आपलं जाणं आता गरजेचं. ही म्हणजे काय म्हणू शकता, अगदीच मानव आणि वन्यजीव संरक्षण टाळण्यासाठी आपल्याला हे करणं काळाची गरज आहे. आता हे व्याघ्र संरक्षण व्याघ्र वगैरे येत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये व्याघ्र संरक्षण त्याबद्दल थोडंसं जास्त आहे. ओके, त्यानंतर याच्यापूर्वी आपण तमिळनाडूचं पाहिलेलं आहे, केरळचं पाहिलं, तिथे पण व्याघ्र हे बोलण्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, मला पॉईंट समजले असतील. डन, हे पण बातमी आपण पाहिलेले. नेक्स्ट पहा, ही बातमी आपण आत्ताच पाहिली. नेक्स्ट आहे व्यायामानंतर कर्बोदकांचे सेवन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अगदीच तुम्ही लूज फॅट नॉट हेल्थ, द सायन्स बिहाइंड वेट लॉस. ओके, यासंबंधी एक सेमिनार आहे. शक्य झालं तर तुम्ही स्कॅन करून हे रजिस्टर करू शकता. पहा, कधी आहे हा सेमिनार, तर 29 जुलै 6 वाजता झूम मीटिंगद्वारे हे सेमिनार आहे. इंडियन एक्सप्रेसद्वारे आहे. शक्य झालं तर तुम्ही यावरती रजिस्टर करून म्हणजे स्कॅन करून रजिस्टर करू शकता. ओके, तुम्ही ह्याचे स्क्रीनशॉट काढून वगैरे तुम्ही स्कॅन नक्की करू शकता. ओके, वेट लॉस करण्यासंदर्भात हा आर्टिकल होता. त्यानंतर आजचा चतुरंग आलेला आहे. शक्य झालं तर हा मॅगझिन, लोकसत्ताचं मिनी मॅगझिन नक्की वाचा. निबंधामध्ये वगैरे तुम्हाला हे खूप मदत करणार आहे. ओके, तर इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.